इराण चर्चेसाठी येणार सर्वोच्च नेत्याचं शिष्टमंडळ पाठवण्यासाठी होकार, अमेरिकन मीडियाचा दावा. इराणकडून अजून अधिकृत घोषणा नाही. धमक्या देत असाल तर चर्चा होणार नाही, इराणचा स्पष्टपणे नकार. बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवरती बॉम्बचा वर्षाव, ट्रम्पची धमकी. आपण युद्ध हरलोय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची मागणी. ट्रम्पना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्तावही आणणार. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा. सुप्रिया सुळेही सभेला लावणार हजेरी. बारामतीच्या प्रचार सभेहाती सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचा भव्य फोटो. सुनेत्रा पवार यांचा एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. शासकीय कार्यालयामध्ये बसणार मोठा फटका. भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडून गैरव्यवहार केल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजद्वारे विनयभंग. ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचंही उघड. आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस. रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबईमध्ये पावसाच्या सरी. विदर्भ आणि मराठवाड्यातही अवकाळीचा जोर. इराणसह चर्चेच्या दुसऱ्या फेरीची आज होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेची 10 विशेष विमानं ही सध्या पाकिस्तानामध्ये पोहोचली आहेत. पण यामध्ये एअरफोर्स 2 या विमानाचा समावेश नाहीये. हे विमान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे वापरतात आणि त्यामुळे चर्चेसाठी व्हान्स हे या दुसऱ्या फेरीला उपस्थित राहणार आहेत की नाही याविषयीचा संभ्रम आहे. त्यामुळे स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर हे दोघेच शांती वार्तेसाठी पोहोचल्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र व्हान्स हे अमेरिकेमधून निघालेले आहेत असा दावाही केला होता. दरम्यान पाकिस्तानामध्ये पोहोचलेल्या अमेरिकेच्या 10 विशेष विमानामध्ये बुलेट प्रूफ वाहनं, सुरक्षेची उपकरणं या सगळ्यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आज अमेरिका आणि इराण या दोन देशांमधल्या चर्चेची दुसरी फेरी नियोजित आहे. गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंत 10 विमानं ही पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील नूर खान विमानतळावरती उतरली आणि ही सगळी विमानं अमेरिकेची आहेत. हॉर्मुझमधील इराणची नाकेबंदी करण्यात अमेरिकेला यश आलंय असा दावा ट्रम्प यांनी केलाय. अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा लागल्याचं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अनेक देशांची जहाजं ही तेलासाठी अमेरिकेमध्ये आलेली आहेत. टेक्सास आणि लुइझियाना या ठिकाणी तेलाचे टँकर देखील दाखल झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. तर एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे रोज नवनवे दावे करतायत आणि त्याच वेळेला अमेरिकेच्या खासदारांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा अशी जोरदार मागणी केलेली आहे. गेल्या 40 दिवस हे युद्ध झालेलं होतं. यानंतरचा युद्धविराम आपण सध्या बघतो आहोत. मात्र आपण हे युद्ध हरलोय, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा अशी आग्रही मागणी अमेरिकेच्या खासदारांनी केली आहे. ट्रम्प यांना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील आता आणला जाणार आहे. तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या कामगार मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. कामगार मंत्री लोरी शावेज डिरेमर यांनी ट्रम्प यांची साथ आता सोडलेली आहे. तर याविषयी आता ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून स्पष्टीकरण देखील आलेलं दिसतंय. लोरी यांना खासगी क्षेत्रामध्ये जायचंय असं स्पष्टीकरण ट्रम्प यांची साथ सोडल्याच्या नंतर
ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून देण्यात आलं. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आज पाकिस्तानामध्ये चर्चेची दुसरी फेरी ही नियोजित आहे. मात्र अजूनही ही चर्चा होणार आहे की नाही होणार आहे याविषयीचा संभ्रम कायम आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराण कमालीचा संतापलाय. यामुळे अमेरिकेशी चर्चा पुढे सुरू ठेवावी की नाही ठेवावी या संदर्भात देखील इराणमध्ये काहीसे मतभेद आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणमध्ये कट्टरपंथीयांचा संपूर्ण देशावरती वरचष्मा आहे. हॉर्मुझमधील अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणी सैन्य ही चर्चा पुढे सुरू ठेवण्याच्या बाजूने नाहीये. IRGCचा प्रमुख अहमद वाहिदी यांनी संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना इराणच्या सुप्रीम काउन्सिलचे सचिव मोहम्मद बाघेर जोलघद्र यांचं समर्थन आहे. जोलघद्र हे पहिल्या शांती वार्तेच्या शिष्टमंडळामध्ये देखील होते. दुसरीकडे मवाळ गटामध्ये अध्यक्ष पेजेस्कियन, अब्बास अराक्ची आणि गालिबाफ या तिघांचा समावेश आहे. या मवाळपंथी गटाला साईडलाईन करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इराण चर्चेमध्ये सहभागी होणार आहे की नाही या संदर्भातला संभ्रम अद्यापही कायम आहे. तर इराणच्या सर्वोच्च नेत्यानं दुसऱ्या फेरीच्या चर्चेला मान्यता दिलेली आहे आणि शिष्टमंडळाला चर्चेसाठी जाण्याची परवानगी दिल्याचा दावा अमेरिकन मीडियाने देखील केला. अमेरिकेच्या सोबत चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाकिस्तानमध्ये जायला परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या दाव्याला इराणकडून मात्र कोणतीही पुष्टी आलेली नाही. तर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधली जी शांती वार्ता आहे, ही जी चर्चा आहे ती पाकिस्तानमध्ये होतीये. त्यामुळे या दोन्ही देशांमधली चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल असा विश्वास सध्या पाकिस्तानला वाटतोय. दोन्ही शिष्टमंडळं लवकरच इस्लामाबादमध्ये येतील असं पाकिस्तानचं मत आहे, कारण पाकिस्तानने या चर्चेच्या निमित्तानं एक मोठी तयारी देखील केलेली आहे. दोन्ही शिष्टमंडळं कधी येतील आणि त्यांचे देशच या संदर्भातली माहिती जाहीर करतील. पाकिस्तान सरकारमधल्या सूत्रांनी ABP नेटवर्कला या संदर्भातली माहिती दिली आहे. इराणच्या संदर्भात अमेरिकेकडून युद्ध अपराध झालेला आहे. गुलाम हुसेन मोहसेनी यांचं हे वक्तव्य आहे. इराणच्या न्यायपालिकेच्या प्रमुखांनी या भाषेमध्ये अमेरिकेवरती हल्लाबोल केलाय. बंदरांची करण्यात आलेली नाकेबंदी, इराणी व्यापारी जहाजांवरती करण्यात आलेला हल्ला हा अमेरिकेनं इराणवरती केलेला युद्ध अपराध आहे. अमेरिकेच्या कारवाया हे युद्धविरामाचं उल्लंघन असल्याचं वक्तव्य देखील मोहसेनी यांनी केलंय. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नणंद आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधल्या या सांगता सभेला हजेरी लावणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या आजच्या दौऱ्यामध्ये या सभेचा विशेष उल्लेख आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे या आज एकाच मंचावरती असतील. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार देखील या सभेला उपस्थिती लावतील. बारामतीमधल्या शारदा प्रांगणाच्या मैदानावरती आज दुपारी 4 वाजता ही सांगता सभा पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे पाडण्यापूर्वी सारं आलबेल होतं, पण दिवंगत अजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन भाजपच्या सोबत आघाडी केली. लोकसभेची निवडणूक देखील एकमेकांच्या विरोधामध्ये लढली गेली. अशीच एक हाय व्होल्टेज लढत बारामतीमध्ये झाली होती. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईंमध्ये ही लढत झाली होती आणि साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेणारी अशी ही लढत होती. सुप्रिया सुळे या लढतीमध्ये 1,58,000 मतांनी जिंकल्या, पण 2च वर्षामध्ये अजित पवार यांचं आकस्मिक निधन झालं. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना दादांची जागा घ्यावी लागली आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि आता बारामतीची पोटनिवडणूक देखील त्या लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी 2 वर्षांपूर्वी विरोधामध्ये निवडणूक लढवलेल्या सुप्रिया सुळे आज त्यांच्यासाठी या सभेला येणार आहेत. नियतीच्या विचित्र खेळानं अवघ्या 2 वर्षांमध्ये हे एकदम विरोधाभासाचं चित्र समोर आलेलं आहे.
तर याच बारामतीमधल्या सांगता सभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहतील. योगेंद्र पवार हे काही पूर्वनियोजित दौऱ्याच्या निमित्तानं बाहेरगावी आहेत, तर त्यांचे वडील श्रीनिवास पवार हे देखील कामाच्या निमित्तानं मुंबईमध्ये असल्याची माहिती आहे. याशिवाय रोहित पवार देखील बारामती मतदारसंघामध्ये 3 दिवस प्रचार केल्याच्या नंतर पूर्वनियोजित दौऱ्यानुसार आज जुन्नर येवला या मतदारसंघात आहेत आणि त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहणार नाही आहेत. मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्रपक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना आजच्या सभेला विशेष आमंत्रित देखील करण्यात आलंय. जवळपास 200 जणांना सांगता सभेला आमंत्रित करण्यात आलंय. ज्यांनी अजित पवार यांना अगदी सुरुवातीपासून साथ दिलेली आहे अशा लोकांना देखील या सभेसाठी बोलवण्यात आलंय. अजित पवार यांचे निकटवर्तीय यावेळेला मंचावरती देखील उपस्थित असतील. सुनेत्रा पवार यांच्या आजच्या प्रचाराच्या सांगता सभेला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील. अजित पवार यांच्याप्रमाणे सुनेत्रा पवार या देखील बारामतीला फुलाप्रमाणे जपतील असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. तसंच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरती अनिल पाटील यांच्यासह आमदार संजय बनसोडे यांनी भाष्य केलंय. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. इकडे एक थोडंसं दुःखसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि एक जबाबदारीचं भानसुद्धा अजितदादाच्या परिवारांनी या ठिकाणी पेलवताना या प्रामुख्याने दिसतंय. मला आत्मविश्वास आहे की जी बारामती स्वप्नातली बारामती ही दादांनी घडवली, या स्वप्नातल्याच बारामतीला पुढेसुद्धा सुनेत्रा वहिनी याच पद्धतीने एक लेकरासारखं सांभाळतील, फुलासारखं सांभाळतील असा आत्मविश्वास आहे. आज आदरणीय वहिनीसाहेब पोटनिवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि प्रचंड मोठा पाठिंबा बारामतीकर त्यांना त्या ठिकाणी देत आहेत. आता दादा गेल्यानंतर आदरणीय वहिनीसाहेब आमच्यासाठी, पक्षासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पारदादासुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत. माननीय मुख्यमंत्र्याकडं आणि केंद्रीय नेतृत्वाकडं मागणी केलेली आहे की दादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. खरं तर अजितदादा हयात असताना पहिल्यांदा प्रचाराचा नारळ पहिल्या दिवशी फोडायचे आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशीच सभेला यायचे, ही प्रथा होती. परंतु शेवटी नियतीला हे मान्य नव्हतं आणि आज सुनेत्रा वहिनींवर ही वेळ आलेली आहे, त्यांच्या परिवारावर वेळ आलेली आहे. पारदादा असतील, जयदादा असतील, यांनी आता ते शिवधनुष्य पेललं आहे आणि त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या तिघांच्याही पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान आजच्या या सभेसाठी मंचावरती खासदार सुप्रिया सुळे या असणार आहेत आणि त्यांच्या नावाची खुर्ची देखील इथे ठेवण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. जर आपण मंचावर हे बैठकाची अरेंजमेंट आपण बघितली तर यावर सगळ्यांची नावं या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. कोणाकोणाची नावं इथं टाकण्यात आलेली आहे आणि कसा हा बसण्याचा क्रम आहे मी तुम्हाला दाखवतो. जर आपण बघितलं तर आदिती तटकरे असतील, बाबासाहेब पाटील असतील, खासदार हसन मुश्रीफ साहेब असतील, त्याच्यानंतर तटकरे असतील, उदय सामंत साहेब असतील, त्याच्यानंतर जय पवार या ठिकाणी असणार आहेत, सुनेत्रा पवार या ठिकाणी बसणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बसणार आहेत. एक मधली खुर्ची ही मोकळी ठेवण्यात आलेली आहे. अण्णा बनसोडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि त्याच्या शेजारी खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी असणार आहेत. त्यांची देखील खुर्ची या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. छगन भुजबळ असतील, दत्ता मामा भरणे या ठिकाणी असणार आहेत, मकरंद आबा पाटील असतील आणि खासदार पार्थ पवार देखील या ठिकाणी असणार आहेत. अशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी सध्या करण्यात आलेली आहे. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर छगन भुजबळ अशा पद्धतीने असणार आहेत आणि जवळच मुख्यमंत्री देखील या ठिकाणी असणार आहेत. आणि स्टेजवर जर आपण बघितलं तर अजितदादांचा हा भावनिक असा फोटो
पलीकडच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो, तर सुनेत्राताई पवार जे उमेदवार आहेत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या, त्यांचा हा फोटो या ठिकाणी आहे. आणि आता हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे की सुप्रिया सुळेंना देखील आमंत्रण पाठवून अशा पद्धतीने इथं ते उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे नक्की या मंचावरून या सगळ्या लोकांना, मतदारांना काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बघितलं की या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार दिलेलं होतं, मात्र यावेळेस त्यांनी उमेदवार न देता पाठिंबा दिलेले आहेत. आणि त्यामुळं या सुप्रियाताईंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याचवेळी मुख्यमंत्रीसुद्धा या सभेतून लोकांना काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, बारामती. तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेचा मेळावा पार पडल्याच्या नंतर मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या या सांगता सभेला देखील उपस्थित राहणार आहेत. आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढतायत आणि त्यांना विजयी करण्यासाठी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं देखील बारामतीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की शिवसेना विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन जे आहे हे करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. यासाठी एक भव्य हॉल देखील घेण्यात आलेला आहे. चिराग गार्डन, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी हे मेळावा जो आहे तो पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील या ठिकाणी बारामती दाखल झालेले आहेत. काही वेळातच सभेच्या ठिकाणी ते पोहोचतील आणि सभेला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे. नाना भांगिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलं आहे आणि मेळाव्याचं काय निमित्त आहे? आज बारामती या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आज शिवसेना विजयी संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बारामती जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री आदरणीय उदयजी सामंत या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना मोठ्या संख्येने या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. आणि सगळीकडून या ठिकाणी मोठ्या संख्येने चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी मेळाव्याची या ठिकाणी झालेली आहे. निश्चितच मोठ्या फरकाने एक विजयी या ठिकाणी सुनेत्रा वहिनी या ठिकाणी होणार आहे. पण पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी शिवसेनाही त्यांच्या विजयी संकल्प मेळाव्याच्या आजच्या निमित्ताने उतारेल. निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. फ्लेक्स देखील आकर्षक या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे. एकंदरीतच या मेळाव्याच्या निमित्तानं उदय सामंत काय बोलतायत याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, ABP माझा, बारामती. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधल्या 17,50,000 शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी सोबतच शिक्षक देखील आजपासून बेमुदत संपावरती गेलेले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये या सगळ्याचा मोठा फटका बसतोय. आमचा हा लढा आनंदानं नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोपही करण्यात आला. शासन केवळ आश्वासनं देतंय, कृती करत नाही. जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. मुंबईमधल्या JJ रुग्णालयामधील, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील आणि रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामधील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले. परभणी आणि कोल्हापूरमध्ये देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे. तर या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत बघूया. जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं ही योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. तर निवृत्तीचं वय 60 वर्ष. देशामधल्या 26 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं अशी मागणी आहे. रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मध्य रेल्वेवरच्या लोकलची वाहतूक ही हळूहळू सध्या पूर्वपदावरती येतेय. खर्डी स्टेशन जवळचा ब्लॉक कालावधी हा वाढला आणि याचमुळे CSMTच्या दिशेनं लोकल ज्या येणार होत्या त्या काहीशा विलंबानं, उशिरानं धावू लागल्या. हा ब्लॉक 3 वाजता संपून लोकल सेवा सुरू होणार होती, मात्र हा ब्लॉक 6 वाजेपर्यंत सुरू राहिला. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस यांच्या वेळापत्रकावरती या सगळ्याचा परिणाम झालाय. सकाळच्या वेळेमध्ये कल्याण ते CSMTच्या दरम्यान दिवा स्थानकावरती मोठी गर्दी झाली. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत होत्या.
आता मात्र ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावरती येत असून प्रवाशांची गर्दी देखील आता ओसरती आहे. रायगडच्या माथेरानमध्ये अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे पर्यटकांना निसर्गाची सफर घडवणाऱ्या घोडेवाले, रिक्षावाले यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली. तर घोड्यांसाठी जमा करून ठेवलेला चारा देखील भिजून गेलाय. एकीकडे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या अवकाळी पावसानं वातावरणामध्ये काहीसा गारवा देखील निर्माण झालेला आहे. दुसरीकडे माथेरानमधील पर्यटकांना ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाचा आनंद देखील घेता आलाय. तुम्ही कधी वनमानव बघितलाय का? अर्थात त्याला स्लेंडर लॉरेस असं म्हटलं जातं. दुर्मिळ असलेल्या वनमानवाचं दर्शन सिंधुदुर्गामधल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये सापडलेलं आहे. वनमानवाचा वावर कायम घनदाट जंगलांमध्ये असतो. वनमानव हा लाजाळू प्राणी असल्यामुळे त्याला लाजवंती असं देखील म्हटलं जातं. मुळात त्याला पहिल्यांदा पाहिल्याच्या नंतर माणसाचं लहान बाळ आहे असाच काहीसा भास होतो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये नुकतंच काही प्राणी अभ्यासक जंगल सफारी करत असताना त्यांच्या कॅमेरामध्ये हा वनमानव कैद झालाय. त्यामुळे वनमानवाचा सह्याद्री पट्ट्यामधला अधिवास हा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. श्रीलंका आणि भारत या 2 देशांमध्ये वनमानवाच्या अस्तित्वाचं मूळ आहे. वनमानवाचा वन्यजीव अधिनियम 1972च्या नुसार शेड्यूल 1 मध्ये समावेश करण्यात आला. अति पावसाच्या प्रदेशामध्ये वनमानवाचं दर्शन होत असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.